नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 922000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. हजारो महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम गोकुळनं केलंय. नवीद मुश्रीफ. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळची 63वी सर्वसाधारण सभा श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ अहवाल वाचन करत असताना म्हणाले, गोकुळचे दूध क्वालिटी असल्यामुळे गोकुळच्या दुधाला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. वाशी शाखेनं ताकाची 3,82,000 लिटर इतकी विक्रमी विक्री केली आहे. भविष्यात ओला चारा व वाळलेला चारा मिश्रित आयडियल TMR उत्पादन घेऊन दूध उत्पादकांना पुरवठा करण्याचा मानस आहे. हरियाणा राज्यात म्हैस खरेदी करण्यासाठी 40,000वरून 50,000 अनुदान देण्यात आले आहे. हजारो महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम गोकुळनं केलंय. तसेच गोकुळ मार्फत भविष्य काळात राबवल्या जाणाऱ्या योजनांची चेअरमन मुश्रीफ यांनी माहिती दिली. यानंतर मॅनेजिंग डायरेक्टर योगेश गोडबोले यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांचे वाचन करत उत्तरे दिली. राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली. सभा संपल्यानंतर चेअरमन नवीद मुश्रीफ यांना संचालकांनी खांद्यावर घेतले आणि नवीद मुश्रीफ तुम्ही जिंकलात अशा घोषणाही दिल्या. संचालिका शौमिका महाडिक यांनी सभासदांच्या बाजूने प्रश्न विचारण्यासाठी माईक घेतला होता. मात्र प्रश्न विचारण्याआधीच तो बंद करण्यात आला. त्यामुळे शौमिका महाडिक यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. माझ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत म्हणून त्यांचं काम रेटून न्यायचं काम चालू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. या सभेवेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार संजयबाबा घाडगे, माजी आमदार KP पाटील, AY पाटील यांच्यासह सर्व संचालक, गोकुळचे अधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेवेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर.